सत्तेत येण्यासाठी फक्त जाहीरनाम्यांचा वापर केला जातोय का? हा एक मोठा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या या पावनभूमीत निर्माण झालेला आहे. नमस्कार, मी तिरुपती लक्ष्मण जाधव, तिरुपती जाधव या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, सध्या एक सर्वात मोठा प्रश्न येऊन उभा राहिला आहे, तो म्हणजे सत्तेत येण्यासाठी फक्त जाहीरनाम्यांचा वापर केला जातोय आणि जनतेची दिशाभूल केली जात आहे. हे कशावरून? तर काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक झाल्या. यावर आपण पूर्वी सुद्धा व्हिडिओ बनवला होता की शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल. कर्जमाफी तर ठप्प राहिलीच, परंतु संपूर्ण जाहीरनामा देखील ठप्प होत आलेला आहे. तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये महाविकास आघाडीने आणि महायुतीने दोघांनी दोन जाहीरनामे काढले. दोघांनी जाहीरनाम्यात मोठमोठ्या गोष्टी केल्या होत्या, परंतु जनतेने महाविकास आघाडीचा पराभव केला आणि महायुतीचा विजय झाला. आता महायुतीचा विजय झाल्यानंतर महायुतीने जो काही जाहीरनामा काढला होता तो जाहीरनाम्यानुसार वागणं आणि तो पूर्ण करणं हे महायुतीचं काम आहे. परंतु जाहीरनाम्यातली कुठलीही गोष्ट आतापर्यंत पार पडली नाही किंवा त्यावर कुठलीही मंत्रिमंडळाची बैठक झाली नाही किंवा हिवाळी अधिवेशन झालं, त्या अधिवेशनात सुद्धा त्या गोष्टी संबंधात चर्चा झालेली नाही किंवा कुठलीही एखादी मीटिंग देखील त्याबद्दल झाली नाही. याबद्दल जनतेची देखील नाराजगी आहे. मग सर्वसामान्यांकडून हा प्रश्न उभा केला जातोय की सत्तेत येण्यासाठी फक्त या जाहीरनाम्याचा वापर केला जातोय का? तरी देखील कोणी बोलायला तयार नाही. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याची कर्जमाफी. महायुतीने आतापर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही. शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीला जे 1,500 देण्यात येत होते त्यावर 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. तर मुनगंटीवार यांनी सांगितलं की तो 2100 रुपये सुधारित हप्ता आम्ही भाऊबीजीला देणार. म्हणजे एक गोष्ट त्यांनी पूर्णपणे नकार दिल्यासारखी झाली. परंतु शेतकऱ्याची कर्जमाफी करणं ही गरज आहे आणि शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे. त्यानंतर सत्तेत आल्यानंतर जाहीरनामा सोडा, शेतकऱ्याच्या शेतमालाला देखील भाव नाही. आज शेतकरी आमचा कापसाला भाव मिळाला पाहिजे म्हणून प्रतीक्षेत आहे. तो कुठेतरी आंदोलन करतोय, तरी पण त्याला कोणी बघायला तयार नाही. अरे, या देशात शेतकऱ्याचं राज्य चालतंय की फक्त या सत्ताधीशांच्या आमदारांची बैठक चालत आहे? हा प्रश्न माझा या सत्तेसमोर आहे. महायुतीने आज कित्येक दिवस झालं जाहीरनाम्यासंबंधी एक गोष्ट बोलायला तयार नाही. आमची जनता म्हणत आहे की महायुती करते तरी काय? फक्त महायुती आपल्या विजयाचा जल्लोष साजरा करत आहे की आमच्या दिलेला जो काही जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यावर कार्य करत आहे. म्हणून मित्रांनो, आज आपण प्रत्येकाने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, आज आम्ही प्रत्येक युवकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारला पाहिजे, शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पाहिजे आणि राहिलेली जी काही जनता आहे त्या जनतेने देखील उठाव केलं पाहिजे की आम्हाला जाहीरनामा पूर्ण करून हवा आहे. आणि त्यातून विशेष म्हणजे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव आणि त्यातून जास्तीत जास्त म्हणजे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणं, ही जबान जी काही दिली होती ती जबान पूर्ण करणं हे इथल्या सरकारचं काम आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.